एका दुर्घटनेच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। मुंबई ते गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली आहे। भिंत कोसळल्याने आता मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला। रात्री संरक्षक भिंत कोसळून मलबा गटारामध्ये वाहून गेलाय। अद्यापही संरक्षक भिंत ढासळत असल्याने ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। रस्ता वाहून जाऊ नये यासाठी ही भिंत बांधलेली होती, मात्र संरक्षक भिंतच ढासळलेली आहे। तर ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। रत्नागिरीतील महत्त्वाची बातमी। मुंबई ते गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळलेली आहे। या संदर्भात मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। पाहूया। पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा मार्गावर असलेल्या परशुराम घाटाची दयनीय अवस्था आपण पाहतोय। त्याच्या पद्धतीने संरक्षक भिंत जी आहे, कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य पाहतोय, त्याच्या पद्धतीने संरक्षक भिंत जी आहे ती कोसळली आणि ह्या ठिकाणी आजूबाजूला वस्ती आहे। वस्ती असल्यामुळे त्रास होणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती आहे। संरक्षक भिंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवते दृश्य संरक्षक भिंत कशावर कोसळलेली अजून सुद्धा ढासळत आहे। या ठिकाणी एक लेन जी आहे ती बंद केली। मार्केट 4 मधला हा सगळा प्रकार आपल्याकडे वैभवजी खेडेकर मला वाटतं मनसेची पदयात्रा सुद्धा काढली होती आणि काय सांगणार बघा, या मुंबई गोवा महामार्ग हा निकृष्ट दर्जाचा आहे। सातत्याने गेले 4-5 वर्ष सांगतोय। गेल्या 4-5 वर्षापासून या हायवे संदर्भात अनेक आंदोलनं मी केली। मला याचं बळ काय मिळालं तर 1.5 महिना मला जेलमध्ये टाकले ह्या प्रशासनाने। आज ते सत्य होताना दिसतंय। ही जी रिटर्निंग वॉल आहे ही आज कोसळलेली आहे आणि या आमच्या या धामणदेवीचं कधी या ठिकाणी माळीण होऊ शकतं, कधी या ठिकाणी तळीय होऊ शकतं, अशी परिस्थिती आहे। जर का ह्या पहिल्या पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या जुलै महिन्यातल्या मोठ्या पावसामध्ये हा हायवे इथे अस्तित्वात राहील की नाही शंका आहे। त्यामुळे ह्या सगळ्याची चौकशी व्हावी, संबंधितांवरती गुन्हे दाखल व्हावे आणि चांगल्या पद्धतीचा हा हायवे व्हावा अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।